याच्या अगोदरच्या तासामध्ये आपण मॅथमॅटिकल डेरिव्हेशन कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी घेतलेलं आहे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं g इज इक्वल टू g इनटू कॅपिटल M डिवाइडेड बाय r स्क्वेअर. हे इक्वेशन आपण त्या ठिकाणी काल डिराइव्ह केलेलं आहे. आता इथे त्या ठिकाणी बघा g इज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, capital M is the mass of the earth and r is the radius of the earth. जर आपण याच्या व्हॅल्यू पुट फोर्थ केल्या, g ची व्हॅल्यू तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे 6.67 into 10 raised to -11 मल्टिप्लाइड बाय या m ची किंमत किती आहे तर 10 raised to 24 किलोग्राम आहे डिवाइडेड बाय या r ची किंमत त्या ठिकाणी आहे 6.4 into 10 raised to 6 त्याचा स्क्वेअर आहे म्हणून आपण या ठिकाणी काय करूया स्क्वेअर घेऊया. जर आपण हे कॅल्क्युलेट केलं तर याची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला मिळते 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही आपल्याला त्या ठिकाणी व्हॅल्यू मिळते. म्हणजे अर्थ सरफेसवर g ची जी व्हॅल्यू आहे 9.8 आहे अप्रॉक्सिमेटली. मग इथे तुम्हाला क्वेश्चन विचारलाय की व्हॉट हॅपन की जी g ची व्हॅल्यू आहे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची जी व्हॅल्यू आहे ही ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू सर्व ठिकाणी सारखीच असते का? तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. हे कशामुळे? बिकॉज ऑफ द शेप ऑफ द अर्थ, पृथ्वीच्या आकारामुळे. बिकॉज अर्थ इज नॉट परफेक्टली स्फेरिकल, पृथ्वी ही पूर्णतः गोल नाहीये. ती त्या ठिकाणी काय आहे थोडीशी अशी इलेप्टिकल आहे. आणि हा इलेप्टिकल शेप या अर्थला जर का प्राप्त झाला असेल तर बिकॉज ऑफ इट्स स्पिनिंग. ती स्वतः भोवती फिरते आणि स्वतः भोवती फिरते त्याच्यामुळे इट इज बल्गिंग ॲट द इक्वेटर. इक्वेटर वरती बल्गिंग असते अँड कॉम्प्रेस्ड ॲट द पोल, पोल वरती कॉम्प्रेस झालेली. मग तुम्हाला या ठिकाणी माहित आहे हे वरचं जे आहे ते नॉर्थ पोल आहे, हे त्या ठिकाणी काय आहे तर साऊथ पोल आहे किंवा एस पोल म्हणा डायरेक्ट तुम्ही. दिस इज द एस पोल. ओके. आणि हा एक इमॅजिनरी ॲक्सिस आहे की जो अर्थ मधून त्या ठिकाणी पास होतो. कन्सिडर करा की ही अर्थ जी आहे ती अशा पद्धतीने रोटेट होते. हा जो मधला भाग आहे याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो इक्वेटर असं त्या ठिकाणी म्हणतो. दिस इज द इक्वेटर. आता इक्वेटर म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे विषुववृत्त. मग आपण जर कंपॅरिझन केलं इथल्या रेडियसचं आणि इथल्या रेडियसचं तर तुम्हाला लक्षात येईल की इथं रेडियस त्या ठिकाणी कशी आहे तर कमी आहे आणि इथं रेडियस त्या ठिकाणी काय आहे जास्त आहे. मग तुम्हाला सूत्र माहिती आहे g इज इक्वल टू कॅपिटल GM डिवाइडेड बाय r स्क्वेअर. इथं r त्या ठिकाणी कमी आहे. तुम्हाला माहिती आहे जर r ची व्हॅल्यू त्या ठिकाणी कमी असेल तर त्या ठिकाणी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत कशी असते जास्त असते. म्हणजे इथं त्या ठिकाणी बघा हा डिनॉमिनेटरचा अंक जेवढा लहान तेवढी येणारी किंमत कशी असते जास्त असते. म्हणजे त्या ठिकाणी काय होईल की इथं नॉर्थ पोलवर किंवा अर्थच्या दोन्हीही पोलवर या g ची किंमत कशी असते हायेस्ट असते. आणि ती किती असते तर ती असते 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता क्वेश्चन निर्माण होईल की जर पोलवर याची व्हॅल्यू 9.83 आहे
तशी तशी g ची व्हॅल्यू जी आहे ती त्या ठिकाणी डिक्रीज व्हायला लागते. आता का डिक्रीज होते? कारण की r ची जी व्हॅल्यू आहे ती r ची व्हॅल्यू इन्क्रीज होते. डिनॉमिनेटरचा अंक जेवढा त्या ठिकाणी मोठा असेल तेवढी येणारी किंमत काय होत असते तर कमी होत असते. मग इथं त्या ठिकाणी बघूया आपण की या इक्वेटरवर जी असलेली व्हॅल्यू आहे ती किती आहे. तर इक्वेटरवर त्या ठिकाणी असलेली जी व्हॅल्यू आहे ती आहे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असेल की सर आपण g ची जी व्हॅल्यू आहे ती g ची व्हॅल्यू किती घेतोय 9.8 घेतोय. ती कशी काय कॅल्क्युलेट केली की आपण काय केलं यांचा मीन त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलाय. बघूया आपण यांचा मीन कसं कॅल्क्युलेट करायचं. बघा 9.83 प्लस त्या ठिकाणी 9.78 8 3 11 हातचा 1 7 1 8 8 16 6 हातचा 1 9 9 18 ने 19.61. ह्या दोन किमती आहेत म्हणून याला आपण काय करू 2 ने डिवाइड करू. 2 1 2 2 9 18 खाली उरला 1 वरून घेतला 6 चा 2 8 16. आता 1 त्या ठिकाणी घेतला 1 ला भाग जात नाही म्हणून आपण त्या ठिकाणी काय करणार आहे तिथे शून्य देणार आहे तिथे पण शून्य देणार. आपल्याला दोनच डेसिमल पर्यंत करायचे. 1 नंतर त्या ठिकाणी इथं पॉइंट घेतले आपण इथं हा पॉइंट आहे म्हणजे 9.80 ही त्याची त्या ठिकाणी व्हॅल्यू आहे. आपण मीन कॅल्क्युलेट केलेला आहे. म्हणजे या उदाहरणावरून तुम्हाला लक्षात आलं असेल the value of g is not constant. It changes from place to place. च्या प्रत्येक ठिकाणी त्याची व्हॅल्यू जी आहे तिच्यामध्ये त्या ठिकाणी काय होत असतो तर थोडाफार बदल होत असतो, थोडाफार फरक त्या ठिकाणी पडत असतो. आता हे आपण अर्थ सरफेसवर त्या ठिकाणी पाहिलं. मग अर्थ सरफेस वरून काही हाईट वर काय होतं हे आपण त्या ठिकाणी समजून घेऊया. कन्सिडर करा की एखादा व्यक्ती आहे आणि हा एखादा व्यक्ती पॅराशूट घेऊन त्या ठिकाणी अर्थच्या सरफेसच्या अबाउट 10 किलोमीटर वर आहे या ठिकाणी आणि तो त्या ठिकाणी काय होत आहे फ्लाय होत आहे. तर त्याच्यावर प्रयुक्त होणारं जे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ते नेमकं किती असेल. तर इथे त्या ठिकाणी बघा आपण या g ची जी व्हॅल्यू आहे ती कॅल्क्युलेट केलेली आहे. या g च्या बाबतीत आपण पाहिलं g * कॅपिटल M डिवाइडेड बाय r स्क्वेअर. इथं त्या ठिकाणी 10 किलोमीटर हे जे डिस्टन्स आहे अर्थच्या रेडियसच्या दृष्टीने कसं आहे निग्लिजिबल आहे. म्हणजे या ठिकाणी काय की त्याच्यावर जे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍक्ट होईल त्याच्यावर फारसा काही परिणाम होणार नाही. जरी चेंजेस झाले तरी ते कसे असतील निग्लिजिबल असतील. परंतु या व्यक्तीच्या ऐवजी जर काही आर्टिफिशियल सॅटेलाइट्स असतील त्यांचा जर आपण विचार केला तर ते कसे असतात तर these are present at distant places. ते अत्यंत दूर अंतरावर असतात, खूप जास्त उंचीवर असतात. मग अशा वेळेला आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागेल त्यांच्या हाईटचा विचार करावा लागेल. तिथं मात्र त्या ठिकाणी g ची व्हॅल्यू काय असेल डिक्रीज होईल. म्हणजे या वेळेला सूत्र कसं होईल g = g * कॅपिटल M ही पृथ्वीची जी रेडियस आहे ती प्लस त्याची त्या ठिकाणी सरफेस पासूनची जी हाईट आहे ती आपल्याला घ्यावी लागेल आणि ब्रॅकेट स्क्वेअर. मग तुम्हाला माहिती आहे ऍज हाईट इन्क्रीजेस हाईट जशी इन्क्रीज होईल तसं डेसिमलची जी काही व्हॅल्यू आहे ती इन्क्रीज होईल. इथं डिनॉमिनेटरची व्हॅल्यू त्या ठिकाणी इन्क्रीज होईल
वस्तूची उंची ही त्या ठिकाणी समुद्र सपाटीपासून मोजली जाते. मग समुद्र सपाटीपासून आपण जसं जसं उंच जाऊ तसं तसं त्या ठिकाणी काय आहे, जी ची जी व्हॅल्यू आहे ती त्या ठिकाणी काय होत जाते, कमी कमी होत जाते. म्हणजे सुरुवातीला आपण त्या ठिकाणी काय बघितलं बघा, सुरुवातीला पाहिलं ॲट दी सरफेस ऑफ अर्थ. जी ची जी व्हॅल्यू आहे अर्थच्या सरफेस वर त्या ठिकाणी आपण पाहिली. त्याच्यानंतर काय, ॲट सर्टन हाईट अबाउट दी अर्थ सरफेस, पृथ्वीपासून काही उंचीवर, पृथ्वीपासून आपण जसे जसे उंच जाऊ तसं तसं जी ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय होईल, डिक्रीज होईल. हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. आता आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे सर्टन डेप्थ. काही खोलीवर, म्हणजे गृहीत धरा की या ठिकाणी ही अर्थ आहे आणि या अर्थच्या सरफेसला इथे आपण त्या ठिकाणी छिद्र काढून पृथ्वीमध्ये त्या ठिकाणी खोलवर जाऊ लागले. हे पृथ्वीचं सेंटर आहे. जसं जसं आपण त्या ठिकाणी खोल खोल जाऊ तसं तसं त्याची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय होईल, डिक्रीज होईल. आता तुम्ही म्हणणार सर इथं r ची जी व्हॅल्यू आहे r ची व्हॅल्यू डिक्रीज होते, म्हणजे या ठिकाणी याची व्हॅल्यू कमी, म्हणजे याची व्हॅल्यू जास्त असायला पाहिजे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वाढायला पाहिजे. परंतु ज्या प्रमाणात r हे कमी होतं त्याच्या जास्त प्रमाणात जे त्याचं मास आहे, सेंटर ऑफ मास जे आहे आपण त्या ठिकाणी, ते मास त्या ठिकाणी डिक्रीज होतो आणि म्हणून जी ची जी व्हॅल्यू आहे ती जी ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय होते, ही इन्क्रीज होण्याच्या ऐवजी डिक्रीज होते. काय म्हटलं मी, याची जी रेडियस आहे ही रेडियस त्या ठिकाणी डिक्रीज होते, परंतु त्याच्यापेक्षा जास्त त्याच्या मास मध्ये त्या ठिकाणी फरक पडतो. म्हणून जी ची व्हॅल्यू जी आहे इन्क्रीज होण्याच्या ऐवजी काय होते, डिक्रीज होते. जर आपण अर्थच्या सेंटरवर त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं, ॲट दी सेंटर ऑफ दी अर्थ, अर्थच्या सेंटरचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर इथे त्या ठिकाणी बघा द व्हॅल्यू ऑफ जी इज 0. इथे जी ची जी व्हॅल्यू आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय असते, 0 असते. यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, अर्थच्या सरफेसवर त्याची व्हॅल्यू मॅक्सिमम आहे. इथून उंच गेला तरी डिक्रीज होते आणि काही डेप्थवर आपण गेलो तरी डिक्रीज होते. इथं सरफेसवर त्याची व्हॅल्यू त्या ठिकाणी कशी असते, मॅक्सिमम असते. तुमच्या बुकमध्ये त्या ठिकाणी चार्ट दिलेला आहे आणि त्या चार्ट मध्ये त्या ठिकाणी माउंट एव्हरेस्ट असेल किंवा इतर जे काही उंच शिखर असतील त्या ठिकाणची जी व्हॅल्यू ऑफ जी आहे ती दिलेली आहे, ती व्यवस्थित त्या ठिकाणी पाहून घ्या. आता याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी पाहायचे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मास अँड द वेट. मास आणि वेट याच्यामध्ये नेमका काय फरक आहे, वजन आणि वस्तुमान.
करायचा नाही. बघूया याच्यामध्ये नेमका काय डिफरन्स आहे तो. बघा तुमच्या बुक मध्ये मास आणि वेट हे सेपरेट दोन आर्टिकल त्या ठिकाणी दिलेले आहेत, परंतु आपण याची काय करणार आहोत, कंपॅरेटिव्ह स्टडी करणार आहोत, जेणेकरून त्याचे मुद्दे तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात येतील. तर एकीकडे लिहू आपण मास आणि एकीकडे वेट. मग इथे पहिला पॉइंट आपण त्या ठिकाणी घेणार आहोत, व्हॉट इज मास. मास म्हणजे त्या ठिकाणी नेमकं काय. द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द बॉडी इज कॉल्ड ॲज द मास. एखाद्या बॉडी मध्ये किती प्रमाणात त्या ठिकाणी मॅटर आहे ही दर्शवणारी क्वांटिटी म्हणजे त्या ठिकाणी काय आहे, मास आहे. वेट म्हणजे काय, तर वेट हा एक प्रकारचा फोर्स आहे, लक्षात घ्या. द फोर्स with which earth attracts the object towards its center, that is called as the weight. त्याला आपण त्या ठिकाणी वेट म्हणतो, कारण तुम्हाला वेटचं सूत्र माहिती आहे, W is equal to m into g, म्हणजे वेट इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता जर फोर्सचं सूत्र तुम्ही पाहिलं, F इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन, म्हणजे इथे बघा हे मास आहे, इथे मास आहे, हे एक्सेलरेशन आहे, इथे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. जर या ठिकाणी या दोन इक्वेशनच्या ह्या साइड त्या ठिकाणी इक्वल आहे, याचाच अर्थ वेट आणि फोर्स एकच असलं पाहिजे, म्हणजेच त्या ठिकाणी वेट एक प्रकारचा काय आहे, फोर्स आहे. म्हणजे इथं जर पॉइंट तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा असेल तर काय घेणार, द फोर्स विथ व्हिच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट्स सेंटर, दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज द वेट. त्या फोर्सला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, वेट असं. दुसरं मासच्या बाबतीत, मास ही काय आहे, इट इज द स्केलर क्वांटिटी. ही कुठली क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे, अदिश राशी आहे. आणि वेट ही त्या ठिकाणी काय आहे, तर वेक्टर क्वांटिटी, बिकॉज इट रिक्वायर्स बोथ मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन फॉर इट्स एक्सप्रेशन. त्याला एक्सप्रेस करण्यासाठी या दोन्ही गोष्टीची गरज आहे. मास हे कशामध्ये मोजलं जातं, तर किलोग्रॅम मध्ये मोजलं जातं, SI युनिट मध्ये. मात्र वेट हे कशामध्ये मोजलं जातं, तर न्यूटन मध्ये मोजलं जातं. आता न्यूटन मध्ये का, कारण आपण पाहतो की मास कशामध्ये मोजतात, किलोग्रॅम मध्ये, आणि एक्सेलरेशन कशामध्ये मोजतात, तर मीटर पर सेकंड स्क्वेअर. किलोग्रॅम इनटू मीटर पर सेकंड स्क्वेअर लाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, न्यूटन असं म्हणतो. म्हणून लक्षात घ्या, वेटचं जे SI युनिट आहे ते SI युनिट काय आहे, न्यूटन आहे. आता मासचा जर आपण विचार केला, मास नेव्हर चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. म्हणजे हा पेन आहे आणि हा पेन घेऊन मी चंद्रावर गेलो, तर याच्यामधले जे काही प्लास्टिकचे पार्टिकल आहेत ते काही कमी होणार नाही, ते आहे तेवढंच राहील. पेन आकाराने काही लहान होईल का, नाही होणार. म्हणजे याचा अर्थ काय की याचं मास चेंज होत नाही. मात्र वेट त्या ठिकाणी काय होईल, इट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. व्हाय, बिकॉज वेट इज इक्वल टू मास इनटू ग्रॅव्हिटी. जरी मास कॉन्स्टंट असलं तरी ग्रॅव्हिटी बदलल्यामुळे
वेट मात्र त्या ठिकाणी काय होईल, चेंज होईल. पुढे त्या ठिकाणी आपल्याला याच्यानंतरचा मुद्दा काय सांगता येईल, मास इज नेव्हर झिरो. मास कधीही शून्य असू शकत नाही, हे मात्र वेट झिरो असू शकतं. कारण तुम्ही बघा, मास जरी झिरो नसेल मात्र ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी झिरो असेल तर या वेटची व्हॅल्यू सुद्धा त्या ठिकाणी काय होऊन जाईल, झिरो होईल. म्हणजे बघा, वेट झिरो असू शकतो. तुम्ही म्हणणार सर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी झिरो असते का, तर आपल्या युनिव्हर्स मध्ये काही झिरो ग्रॅव्हिटीचे प्लॅनेट्स आहेत. तुम्ही त्या ठिकाणी ते 3 इडियट्स चित्रपटामध्ये पाहिलेलं आहे. बघा, जर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी नसेल, ग्रॅव्हिटी झिरो असेल तर एकही वस्तू कॉन्स्टंट राहत नाही. म्हणजे आपण त्या ठिकाणी ताटात ठेवलेले जे पदार्थ आहेत ते कॉन्स्टंट राहतात. त्याचं कारण काय आहे की त्यांच्यावर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असते. आणि जर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी नसती तर काय झालं असतं, ते सगळे पदार्थ इकडे तिकडे असे हवेमध्ये तरंगत राहिले असते, ते फिरले असते. तुम्ही पेन